फक्त एकच चमचा पाण्यामध्ये ऍड करायचा आणि ते पाणी आपल्याला दिवसभर प्यायचं. याच्याने आपल्याला अजिबात भूक लागणार नाहीये, आपल्याला गोड खाण्याच्या क्रेविंग्स होणार नाहीयेत, आपल्याला डाएटही करायची आवश्यकता पडणार नाहीये, आपल्याला हेवी वर्कआउट, एक्सरसाइज, जिम या गोष्टीही करायचं काम पडणार नाहीये आणि आपल्या पोटाचा फॅट, आपल्या शरीराचा फॅट बर्फासारखा वितळत जाणार. जसं पाणी पीत जाणार तसा तसा तुमचा फॅट पण वितळत जाणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी छान टिप्स बघणार आहोत ना, ही टिप्स तुम्हाला खूप जास्त फायदा करणारी आहे, कारण की सोपी पण खूप आहे, कुठेही आपण कॅरी करू शकतो. जर तुम्ही जॉबला जाताय, तुम्ही शेतात कामाला जाताय, तुम्ही कुठे बाहेर जाताय, ट्रॅव्हलिंग आहे, समथिंग जे आहे ते घरामध्ये आहे, तर तुम्ही पाण्याच्या बॉटलमध्ये तुम्ही हे एक चमचा ऍड करायचा आहे आणि तेच पाणी तुम्हाला दिवसभर प्यायचं आहे. याच्याने आपल्याला चांगल्या पद्धतीत फायबर भेटतं, चांगल्या पद्धतीत कॅल्शियम भेटतं, आपल्याला प्रोटीन भेटतं, ओमेगा 3 फॅटी भेटतं, सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीत भेटतात. आपल्याला कॅल्शियम, लोह पण भेटतं, मॅग्नेशियम, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी भेटणार आहेत. आपल्या हाडांची मजबूतीसाठी, आपल्या शरीरात लोह, आयरनची कमतरता असेल त्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला या गोष्टी भेटणार आहेत. फक्त एक चमचा. तर हा कुठे आहे एक चमचा आणि कशाचा आहे आणि कुठून आणायचा, तर दुसरं तिसरं काहीही नाहीये, ही फक्त आपल्याला सब्जा सीड्स. आता तुम्ही म्हणाल हे आम्हाला काय माहिती नाही का, पण तुम्हाला माहिती का याचे इतके सगळे फायदे आहेत जे मी तुम्हाला सांगितले. तर खूप चांगल्या पद्धतीने याचे फायदे तुम्हाला भेटणार आहेत. तुमचं पोट नेहमी भरल्यासारखं राहणार आहे. जे तुम्हाला क्रेविंग्स होतात ना बाहेर खाण्याच्या, घरातल्या या गोष्टी, तर त्या क्रेविंग्स तुमच्या 2 दिवसाच्या नंतरच संपून जाणार आहेत. तुम्ही कितीही खाऊ जरी तुम्हाला सुटलेलं असेल ना तरी पण, कारण की याच्यामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने फायबर आहे ना, जेवढं फायबर आपल्याला भाज्यांमध्ये, काकडीमध्ये, गाजरामध्ये पण भेटत नाही इतकं फायबर आपल्याला सब्जामध्ये भेटतं. म्हणून ह्या क्रेविंग्स आपल्याला अजिबात होणार नाहीत. पोट नेहमी भरल्यासारखं राहतं आणि भरल्यासारखंच राहत नाही तर ते ना फॅट पण कट करतं. जे आपल्या शरीरात एक्स्ट्रा टॉक्सिन्स असतात ना पोटामध्ये भरलेले, ते पण बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत करतं. कारण की याच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने रोज सकाळी नित्यनेमाने आपलं पोट देखील साफ होणार आहे. ज्यांनाही पोट साफ होण्याची दिक्कत असेल ना त्यांनी तर ही गोष्ट करायलाच पाहिजे, हा व्हिडिओ बघायलाच पाहिजे. तर आता हे पाणी घ्यायचं कसं आहे आणि कसं म्हणजे दिवसभर कसं कॅरी करायचंय, तर बघा इथे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला 1 ग्लास गरम पाणी करायचं आहे. गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा सब्जा सीड्स ऍड करायचं आहे आणि ते पाणी आपल्याला मलासनमध्ये नॉर्मली बसून खाली त्याच्यामध्ये लिंबाचा रस, तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास नसेल तर अर्धा लिंबाचा रस ऍड करायचा आणि ते पाणी तुम्हाला बसून प्यायचं आहे. जे तुम्हाला पुढे चहा, नाश्ता याच्या क्रेविंग्स होणार आहेत ना त्या होणार नाहीत, कारण की आपलं पोट फुल झालं. सकाळी 1 ग्लास घेतल्यावरच आपलं पोट फुल झालं आणि पोट फुल झालंय आपल्याला तर चांगल्या पद्धतीने आपण वॉशरूमला जाऊन म्हणजे टॉयलेट आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने साफ होणार आहे. आता हे पाणी आपण सकाळी पिऊन झालंय. आता दिवसभर कसं कॅरी करायचं, तर तुम्ही 1 लिटरची बॉटल तुमच्या बॅग मध्ये ठेवता, अर्ध्या लिटरची ठेवता, काही प्रॉब्लेम नाहीये. ती बॉटल संपल्यावर तुम्ही ती बॉटल भरतच असाल ना, तर आपल्याला 1.5 चमचा सब्जा ऍड करायचा. दिवसभर फक्त आपल्याला 2 चमचे, सकाळी अर्धा चमचा आणि पाण्याच्या बॉटल मध्ये आपल्याला 1.5 चमचा सब्जा ऍड करायचा. आता ही पाण्याची बॉटल भरली, पाण्याने त्याच्यामध्ये सब्जा ऍड केला, मिक्सअप केलं आणि आपल्या जिथे आपण म्हणजे जाणार आहोत किंवा घरामध्ये आहोत आपल्याला ही बॉटल भरून ठेवायची. जेव्हाही तहान लागली तेव्हा आपल्याला सब्जाचं हे पाणी प्यायचं आणि अर्धी बॉटल भरत आलेली आहे त्याच्यामध्ये आपण अजून पाणी ऍड करायचं, जेणेकरून हा 1.5 चमचा सब्जा आपल्याला सकाळ ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पुरणार आहे. 6 वाजेपर्यंत आपल्याला हे पाणी प्यायचंय. सकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला हे पाणी संपवायचं आहे. आता जेव्हा बॉटल खाली झाली तेव्हा तुम्ही हे पाणी भरून घ्यायचं आहे, म्हणजे 4 लिटर 3 लिटर जितकं पाणी तुम्ही पिता. या गोष्टी करायच्या. क्रेविंग्स आपल्याला बाहेरचं जंक फूड खाण्याच्या क्रेविंग्स होणार नाहीत. ऑलरेडी आपलं जेवण कमी होऊन जातं, कार्ब्स आपल्या शरीरातले कमी होतात आणि याच्यामध्ये प्रोटीन असल्यामुळे आपल्याला प्रोटीनची कमतरता भासणार नाही, फायबरची कमतरता भासणार नाही आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला ओमेगा 3 भेटते चांगल्या पद्धतीने. तर ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये भेटतात. नक्कीच करून बघा.
बघा 2 दिवस केलं ना तुम्हाला तिसऱ्या दिवशी रिझल्ट दिसतो आणि मग आपण रिझल्ट आला ना की नाही यार पोट साफ व्हायला लागलं, नाही यार हलकं वाटायला लागलं, काहीच नाही केलंय आपण, डाएटही नाही केलंय आपण, काहीच नाही केलंय, आपल्याला हलकं वाटायला लागलं, मग आपण त्या गोष्टी करतो. नुसतं व्हिडिओ बघून किंवा ऐकून काहीच होत नसतं. म्हणजे प्रयोग करायचा आहे ना तर मग करून बघायचा. 2 दिवस करायचा, तिसऱ्या दिवशी रिझल्ट येत असला तर कंटिन्यू करायचा. आणि मी तर सांगतेच तुम्हाला की रिझल्ट तुम्हाला येणारच आहे. काय असतं ना, भरपूर आजकाल ना गरमीचा खूप प्रॉब्लेम आहे. घरामध्ये 1-2 जणांना तरी गरमीचा, कोणाला पिंपलचे म्हणजे काही गरमीचं खाल्लं की अलर्जी येते, कोणाला हीटचा प्रॉब्लेम आहे, कोणाला पाईल्सचा प्रॉब्लेम असतो, कोणाला जळजळ होते, काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतातच. ठीक आहे, तोंडामध्ये म्हणजे ते अल्सर या गोष्टी आपल्याला होतातच. तर त्याच्यासाठी ना हे सब्जाचं पाणी खूपच जास्त फायदा करतं. आपल्याला आपला मेटाबॉलिझम तर वाढवतं, प्लस आपल्या शरीराला देखील थंड ठेवतं आणि शरीराला थंडही ठेवतं आणि तितकंच आपल्या चांगल्या पद्धतीने नॅचरल पद्धतीने आपलं पोटही साफ करतं. मग आपल्याला पोटाचा घेरही कमी होतो आणि बॉडी थंड राहते, स्किनही चांगली राहते, काही आपल्याला हेल्थ इश्यूही होत नाहीत. आपल्याला रक्तातली साखरही आपली कंट्रोलमध्ये ठेवतं. फक्त काय आहे ना, ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात नोट करून घ्या किंवा लक्षात ठेवा. कोणत्याही गोष्टीचा इतके फायदे आहेत तर चल मग आता दिवसभर मी एक चमचा ऍडच करत राहते, तर अशी चूक अजिबात करू नका. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर नुकसान पण तितकंच होतं बॉडीला. ठीक आहे, म्हणून क्वांटिटी फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सकाळी अर्धा चमचा, 1 ग्लास पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये, जितकं तुम्ही पाणी पिऊ शकता गरम कोमट त्या पाण्यामध्ये, आणि दिवस तुम्हाला 1.5 लिटर पाण्यामध्ये, सॉरी 1 बॉटल मध्ये 1.5 चमचा ऍड करायचा आहे. म्हणजे दिवसातली आपल्याला 2 चमचे सब्जा वापरायचा आहे. कोणाला वाटेल की हे खूप महाग आहे का, की कुठे भेटेल, तर कोणत्याही किराणा स्टोअर मध्ये तुम्हाला भेटून जाणार. ठीक आहे, आणि काहीही महाग नाही. 20 रुपयाचा, 10 रुपयाचा खूप सारा सब्जा येतो आणि आपल्याला खूप दिवस पुरतं देखील. तर जास्त महागडे किंवा महागडे जिम ह्या गोष्टी केल्यापेक्षा तुम्ही हा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. आणि जर अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर थोडंसं योगा करा, थोडंसं वॉकिंग करा, थोडंसं डाएट वरती देखील लक्ष द्या. म्हणजे कितीही आपल्याला क्रेविंग्स होत नाहीत, पण आपल्याला काय सवय असते ना, येता जातात चरायची सवय असते. म्हणजे आलं घाल तोंडात चॉकलेट, आलं काय बिस्किट, आलं घे हातामध्ये काही ना काहीतरी असं घरामध्ये जे असेल ते. तर ह्या गोष्टींमुळेच आपला मेटाबॉलिझम स्लो पण होतो आणि आपल्या ना ज्या क्रेविंग्स असतात ना त्या वाढत जातात खाण्याच्या. तुम्ही एक हे पण करू शकता की फिक्स तुमचे टायमिंग ठेवू शकता जेवणाचे, जेणेकरून तुमच्या बॉडीला आता माहिती आहे की आपल्याला दिवसभर थोडं थोडं काय नाही भेटणार आहे, पण ह्या टायमाला इतकं इतकं भेटणार आहे. बॉडी या गोष्टी लगेच ऍक्सेप्ट करून घेते. थोडंसं बॉडीचं कसं असतं आपल्या शरीराचं की वाईट सवयी आपण लवकर ऍक्सेप्ट करतो, पण चांगल्या सवयीला थोडासा वेळ लागतो. म्हणून बॉडीला पण, शरीराला पण, फॅटला पण वेळ लागणारच आहे वितळायला. पण रिझल्ट तुम्हाला 3-4 दिवसापासून नक्कीच भेटणार आहे. हा प्रयोग नक्कीच करून बघा, खूप चांगला रिझल्ट आहे. 1 चमचा ऍड करायचा आणि दिवसभर पाणी प्यायचं. तर हा व्हिडिओ तुम्हाला पण कामाचा वाटला असेल तर शेअर करू शकता, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया छानशा व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.